जिम्मा 2चं म्युझिक करणं हा एक खूप मोठा टास्क होता आणि त्याने ते एक विश्वास ठेवणं, हेमंत ढोमेचं कौतुक आहे, क्षिती जोगचं कौतुक आहे, की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, की बाबा हां, हाच करणार परत, बाकी कोणी नाही करू शकत. झिम्मा 2च्या बद्दल बोलायचं झालं तर परत तेच म्हणेन की एक कम्फर्ट झोन सेट असते, पण ती कम्फर्ट झोन रिस्की पण असते. एक गोष्ट नक्कीच आहे, एक जेव्हा डायरेक्टर फोकस्ड असतो आणि जेव्हा त्याचं विजन क्लिअर असतं, त्याला काय करायचं ते माहीत असतं, तेव्हा बाकी सगळ्या लोकांसाठी ती गोष्ट खूप इझी पडते त्यांना करायला, सगळ्या टेक्निशियनसाठी खास करून. म्हणजे बाई 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 मन म्हणे आता खेळ खेळ माझा हा रंगू दे, ह्या सगळ्यात फेवरेट माझ्या लाईन्स झाल्यात. सो आय एन्जॉय सिंगिंग दिस लाईन्स इन हिज ट्यून. हे माझं गणित आहे. हॅलो हाय नमस्कार, मी मजागल अंकिता लोखंडे. दिवाळी आहे, तुम्हा सर्वांनाच दिवाळीच्या खूप शुभेच्छा. बरं, झिम्मा 2 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि एक धमाल म्युझिकल जोडी माझ्यासोबत आहे. कसे आहात तुम्ही दोघं? आम्ही धमाल मजा. झिम्मा मोडमध्ये आहोत आम्ही. म्हणजे त्या झोनमध्ये आहात अजून? डेफिनेटली जिम्मामय झोनमध्ये होता आम्ही. झिम्मामय आहोत आम्ही आता. चलिए. अगदीच. पण यावर्षी सुद्धा एक ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट येतोय आणि त्याचा आपण कुठेतरी भाग आहोत. त्याच्यासाठी आधी काय वाटतं? नाही म्हणजे त्यासाठी काय वाटतं म्हणजे खरंच खूप एक अभिमानास्पद गोष्ट आहे ही. कारण मला एवढंच वाटतं की एक जेव्हा आपण जर चांगलं काम करतो तेव्हा ती आपण म्हणतो ना, जसं डायरेक्टर रिपीट करतो कुठल्या गोष्टीला, म्हणजे आपण म्हणतो ना रिपीट आपण असतो, तर त्या म्युझिक रिपीट करणंच म्हणजे ह्याचा अर्थ आपण काहीतरी चांगलं काम केलेलं असतं ह्याच्या आधीच्या पार्टमध्ये, म्हणून त्याने रिपीट केले आपल्याला. तर मला असं वाटतं ती जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर दिली आहे, तर ती चांगल्या पद्धतीने पार पाडायची होती आणि नक्कीच तो मनापासून प्रयत्न केला आहे. कारण जिम्मा 1मध्ये ज्या पद्धतीने आम्ही म्युझिक केलं आणि जे लोकांपर्यंत पोचलं, आवडलं, लोकांनी डोक्यावर घेतलं, त्याच पद्धतीने जिम्मा 2चं म्युझिक करणं हा एक खूप मोठा टास्क होता आणि त्याने ते एक विश्वास ठेवणं, हेमंत ढोमेचं कौतुक आहे, क्षिती जोगचं कौतुक आहे, की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, की बाबा हां, हाच करणार परत, बाकी कोणी नाही करू शकत. अगदीच मस्त. मगाशी सिद्धार्थ एक वाक्य बोलला की झिम्माचं गाणं ऐकलं की वैशाली सामंत इज इक्वल टू वैशाली सामंत. हे समीकरण सगळ्यांच्या मनात बसलंय. झिम्मा 2चं जेव्हा रेकॉर्डिंग करताना कुठेतरी प्रेशर होतं की अरे आता हे तर 100% म्हणजे 200% द्यायचं. प्रेशरपेक्षाही आम्ही सगळे खूप वर्कटअप झालेलो की नाही चांगलं करायचं आहे, आपल्याला नीट केलंच पाहिजे, ही एक जबाबदारी असते ना. आणि हा म्हणाला तसंच की द चेन इज हेमंत आणि क्षितीनी ह्याला निवडावं आणि मग यांनी परत झिम्मा 2च्या टायटल ट्रॅकसाठी मला बोलवावं. ही चेन ऑफ कॉन्फिडन्स आहे. सो त्याच्यामध्ये ना आपली जबाबदारी वाढते. आणि क्षितिजने जे शब्द लिहिलेले ते म्हटलं अरे बापरे, ये बहुत और एक स्टेप अहेड होना ही चाहिए. आणि आय थिंक आम्ही बऱ्यापैकी फोकस्ड काम ज्या केलं. पद्धतीने लोकांना आवडतात, गाणी आवडतात, मला असं वाटतं की जेन्युनली हा म्हणजे कुठेतरी आपण चांगलं काम केलं आहे, त्याची मोजपावती मिळते आम्हाला. तर अगदीच. मला ना खूप आधी घेऊन जावं असं वाटतं की जेव्हा झिम्माचा ट्रेलर लॉन्च झालेला तेव्हा वैशालीने एक असं सांगितलेलं स्टेजवर उभं राहून की आम्हाला का नाही घेऊन जाते यार शूटिंगच्या लोकेशनवर. मला खूप स्पेसिफिकली ते वर्ड्स आठवत आहेत की आम्हाला इथे असं वाटलं ना तिथे गेलो असतो तर अजून छान गाणी झाली असती. नाही, खरं सांगू तर आम्ही काय माहिती आहे ना, आम्हाला हेमंत ढोमे हे जे व्यक्तिमत्व आहे ते आम्हाला अशी बरीच स्वप्न दाखवतो. स्वप्न म्हणजे अशी स्वप्न नाही, बाहेर घेऊन जायची स्वप्न नाही, पण तो खरं सांगतो, तो आम्हाला ज्या पद्धतीने रेफरन्सेस दाखवतो, म्हणजे मला गाणं करायच्या आधी की हे असं होणार आहे शूट, अमित हे असं होणार आहे, हे तसं होणार आहे, तर मला ॲक्च्युली ते आपण तिथे असल्यासारखंच वाटतं. पण जोक सपाट. पण मला एक गोष्ट नक्कीच आहे, एक जेव्हा डायरेक्टर फोकस्ड असतो आणि जेव्हा त्याचं विजन क्लिअर असतं, त्याला काय करायचं ते माहीत असतं, तेव्हा बाकी सगळ्या लोकांसाठी ती गोष्ट खूप इझी पडते त्यांना करायला, सगळ्या टेक्निशियनसाठी खास करून. त्याच पद्धतीने म्युझिक डायरेक्टरसाठी पण ती खूप इझी पडते, कारण त्याला माहिती होतं त्याला काय करायचं आहे. त्याने मला ईच अँड एव्हरी डिटेल दिलेलं. म्हणजे जसं तू आज बुट्टी मार जे गाणं ऐकलंस, त्याचं जे व्हिज्युअल्स बघतेस तू, ते सगळे व्हिज्युअल्स त्याने आधीच रेफरन्स म्हणून काढून मला दाखवलेले की असे काहीतरी व्हिज्युअल्स असणार. जेव्हा तो रेकीला गेलेला तिथे, तर हे आधीपासून आम्हाला माहिती होतं. त्यामुळे नक्कीच त्याने ना खूप फरक पडतो, गाण्यामध्येही खूप फरक पडतो. त्याचा एक टेम्पो मिळतो तुम्हाला, गाण्याचा एक ताल मिळतो, एक टेम्पो मिळतो तुम्हाला, एक पेस मिळतो. सगळ्याच गोष्टी खूप फायदेशीर होतात. जसं त्या सेम गोज विथ मराठी पोरी, जे ही गायली आहे आणि आदर्श गायला आहे आणि मुग्धा गायली, तर ते पण तसंच होतं की आपल्याला काहीतरी तिकडे नाचणार नाही आहेत ह्या बायका. म्हणजे आता ऑफकोर्स नोईंग सुहास मावशी किंवा मग निर्मितीताई किंवा ह्या लोक, तर हे लोक जास्त नाचू शकत नाहीत. त्यामुळे आपण जास्त अतिदंगा पण नाही करू शकत, पण ॲट अ सेम टाईम ते नाचायला लावणं पण लागलं पाहिजे. लोकांनी त्या गाण्यावर नाचलं पण पाहिजे.
तो त्या पद्धतीने आम्ही तो विचार करून मग त्याचा टेम्पो डिसाईड करून मग त्याचं चाल एक डिसाईड करून वेगळ्या पद्धतीने मग ते आम्ही जास्त करून आहे ना खूप डायलॉग फॉर्ममध्ये जास्त घेतलं एक्सप्रेशन्स आणि त्याच्यामध्ये आम्ही एक एक ते असे वापरले सगळं ते घडवलंय त्यामुळे ते नक्कीच ह्या गोष्टी मला एवढंच वाटतं की एक खूप फोकस डिरेक्टर आणि खूप विजन त्याचा क्लिअर असलेला डिरेक्टर असेल तर ह्या गोष्टीने खूप फरक पडतो. अगदीच. पण ही मैत्री फार जुनी आहे, म्हणजे फार गाणी एकत्र झाल्यानंतर असं होतं की अमित राज जे बनवेल ना त्याच्यावर आपल्याला 100% विश्वास आहे. कळतो टेम्पो लगेच की याने या सेन्समध्ये हे बनवलं आणि मला असंच गायचं आय थिंक ना. हां आत्तापर्यंत असं नाही झालं आहे कधी की अरे हे काय झालं असं नाही झालं आहे. इनफॅक्ट मी फार उत्सुक असते की अमित राज आणि क्षितिज या कॉम्बिनेशनकडनं आता पुढे काय घडणार आहे किंवा जेव्हा मला अमितचा फोन येतो तो थोडासा मूड तिथेच सेट करतो. अरे एक रोमॅन्टिक गाणं गायचं आहे धमाल गाणं गायचं म्हणजे ओके धमाल आहे. आता मी ऐकत असते त्याच्या एक्सप्रेशन तो काय देणार आहे. तुला एक सॉलिड धमाल रॉकिंग गाणं गायचं आहे म्हणजे आपण त्या रॉकिंग मूडमध्ये स्टुडिओत शिरतो. आणि झिम्मा 2च्या बद्दल बोलायचं झालं तर परत तेच म्हणेन की एक कम्फर्ट झोन सेट असते पण ती कम्फर्ट झोन रिस्की पण असते. मी स्वतःला नेहमी अशी गुड मॉर्निंग करत असते की ओके हा आहे ओके क्षितिज आहे ओके नो ओके आय हॅव टू पुट माय फूट डाऊन अगेन अँड प्रूव्ह माय सेल्फ. तर मला असं झालं की अरे ही जबाबदारी परत माझ्याकडे आले यात आनंद आहे पण मला प्रूव्ह करायचं आहे परत. तर खूप छान वाटलं हे सगळं जेव्हा घडत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा म्हणाला तसं हेमंत स्वतः इतका क्लिअर आहे की त्याला काय हवं आहे त्याच्या गाण्यात. त्यांनी आम्हाला शूट केलेला व्हिडिओ दाखवला मी गायच्या आधी त्यामुळे मी तिकडे होते आणि यांच्यातले सगळ्या कॅरेक्टर्स त्यांची इमोशन्स हे इतकं सगळं गोड आहे ना. आणि मला खूप छान शब्द मिळाले. मी शब्दांवर प्रेम करणारी गायिका आहे तर यात ना इमोशन्सची रोलर कोस्टर राईड आहे या गाण्यात जिम्माच्या की एनर्जी पण आहे इमोशन्स पण आहे. बाई 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 मन म्हणे आता खेळ खेळ माझा हा रंगू दे ह्या सगळ्यात फेवरेट माझ्या लाईन्स झाल्यात. सो आय एन्जॉय सिंगिंग दिस लाईन्स इन हिज ट्यून. हे माझं गणित आहे. खूप मस्त. पण मैत्री जुनी आहे, दिवाळी आहे, वैशाली हा फटाका आहे. वैशालीचा स्वभाव इज इक्वल टू काय सांग. फटाका कोणता? वैशाली फटाकापेक्षा मी म्हणेन ते फराळामधली चकली आहे भाजण्याची चकली आहे जी अशी डायरेक्ट अशी डायरेक्ट घुसते. म्हणजे इनफॅक्ट मी असं म्हणेन बऱ्याच गोष्टी आहेत तिला पण हां मी म्हणेन पोहे आहेत. पोह्याचा चिवडा जो असतो ना त्याच्यामध्ये साखर पण असते एक तिखटपणा पण असतो एक मिरची पण असते. ही सगळ्या गोष्टी वैशालीमध्ये आहेत. सेम प्रश्न तुला आहे. नाही सेम गोज फॉर हिम ऑल्सो कारण नाही सेफ नाही म्हणजे आय थिंक सगळ्या चवी जो नीट देव पास ऑन करू शकतो असा एक आमच्या इंडस्ट्रीतला ज्याच्याकडे इंडस्ट्री आणि श्रोते हक्कानी बघतात. आणि मला काय आवडतं माहिती आहे त्याचं की तो त्याच्या गाण्यातनं शेवटपर्यंत म्हणजे मिक्सिंगपर्यंत असतो की आम्ही छळतो एकमेकांना की अरे ते असं लाईन राहिले अजूनही छळते मी त्याला या गाण्यासाठी. आणि ती त्याची इन्व्हॉल्वमेंट मला जाम आवडते. आणि एका वेळी आय थिंक तो 3-4 चित्रपट तरी करत असतो पण प्रत्येक गाण्यात तो असतो. हे फार त्यांनी जो स्वतःचा एक बॅलन्स साधलेला आहे हे सोपं नाही आणि त्याच्यासाठी त्याचं कौतुक आहे. त्यामुळे तो म्हणजे एक फराळाची डिश आहे अख्खी अशी जी त्याच्यात सगळं आहे. थोडा लाडू थोडा चिवडा थोडे शंकरपाळे आणि चिरोटे आहेत सगळं आहे. खूप मस्त. ही मैत्री अशीच राहू दे आणि असेच आम्हाला छान छान गाणी देत राहा. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.